नमस्कार सर्वांना. हरतालिका पूजाची मांडणी कशी करायची ते बघूया. आधी स्वस्तिक काढायचं, त्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक पाट ठेवायचा आहे. पाटावर आपल्याला एक लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची आधी पूजा करायची, त्याआधी दिवे लावून घ्यायचे आहे. आपल्याला दिव्यांची पूजा करायची. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची. खाली थोडे अक्षदा ठेवलेला आहे, त्यावर हळदी कुंकू टाकलं आणि त्यावर गणपती बाप्पाची स्थापना केली. त्यानंतर आपल्याला अशा वाळूच्या साह्याने किंवा मातीच्या साह्याने अशा प्रकारे महादेवाची पिंड काढून घ्यायची आहे आणि बाजूला हे 4 चतुरायन देवतेचे प्रतीक आपण बनवलेले आहे. गणपती तर आहे एका साईडला, त्यानंतर सूर्य, विष्णू आणि दुर्गा अशा प्रकारे आपल्याला 4 चतुरायन देवतेचे प्रतीक काढायचे आहे. आणि एक्झॅक्ट पिंडीच्या दोन्ही बाजूनी आपल्याला जया आणि विजया यांचे देखील त्यांची सखी त्या आहे, त्यांचे प्रतीक आपल्याला काढून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे जसं बाजूला आपण ते गोल ठेवलेली आहे माती, त्याच प्रकारे वाळू, तशाच प्रकारे 2 वाळूचे ढीग असे ठेवून घ्यायचे आहे दोघी बाजूला. त्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांनाही वस्त्रमाळा अर्पण करून घ्यायची आहे, त्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला 2 असे विड्याचे पान घ्यायचे आहे. त्याच्यावर खारीक, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, बदाम हे ठेवून घ्यायचं आहे. आणि तसंच दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला 2 जोड पान घ्यायचे आहे नागलीचे आणि त्याच्यावर बदाम, हळकुंड, सुपारी, खारीक आणि 1 रुपयाचं नाणं ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला महादेवाला आधी पाणी वाहायचं, त्यानंतर दूध वाहायचं, त्यानंतर परत पाणी वाहायचं. त्यानंतर आपल्याला वस्त्रमाळा अर्पण करून घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्या जे आपण प्रतीक ठेवलेले आहे त्यांना भस्म वाहून घ्यायचा महादेवाला. त्यानंतर आपण 4ही बाजूला जे चतुरायन देवतेचे प्रतीक ठेवलेले आहे, सूर्य, विष्णू, दुर्गा, आपली गणपतीची तर पूजा झाली, पण हे जे बाकीचे आहे त्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून ही पूजा आपल्याला अतिशय निवांत करायची आहे. कुठलीही घाई गडबड करायची नाही. जिथे आपण पाट ठेवणार आहोत त्याच्या बाजूला रांगोळी काढायची आहे. तर अशा प्रकारे हळदी कुंकू चतुरायन देवतेला वाहून झाल्यानंतर आपल्याला माता पार्वतीला शृंगाराच्या वस्तू अर्पण करायच्या आहे. बाजारामध्ये बघा ते मिळून जातं सगळं, वस्त्र, बांगडी, त्याच्यामध्ये सगळं असतं. तर तशा ते आपल्याला आणायचं आहे आणि ते तुम्ही पार्वती मातेला अर्पण करायचं आहे. ते मी तसंच वाहिलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते मोकळं करून सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर महादेवाला आपल्याला पत्री अर्पण करून घ्यायची आहे. पत्री म्हणजे 5 झाडांचे पानं असतात. तर तुमच्याकडे एवढी पत्री मिळत नसेल तर तुम्ही 1-1 पान जरी आणलं तरी सुद्धा चालेल. बाजारामध्ये तर आता सहज अवेलेबल होतं, तर बाजारातून घेऊन आलात तरी सुद्धा चालेल. थोडीशी पत्री बाजूला ठेवते, मला त्याच्यावर बेलाचे पान अर्पण करायचं आहे. तर जेवढे आपल्याकडं असेल तेवढे बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता. तर शिवाष्टोत्तर नामावली वाचत 1-1 बेलपान आपल्याला महादेवावर अर्पण करायचं आहे. तर जे बेलपान आहे त्याच्या मागची जे दांडी असते ती थोडीशी तोडून घ्यायची आणि अशा प्रकारे आपल्याला बेलपान हे अर्पण करायचं आहे. जो दांडीचा भाग असतो तो आपल्या समोरच्या साईडला आला पाहिजे. जर तुम्हाला शिवाष्टोत्तर नामावली येत नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणतही बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू शकता. किंवा जर तुमच्याकडे एकच बेलपत्र असेल तर तेच ठेवायचं, परत बाजूला करायचं, परत ते ठेवायचं. असं करत करत 108 वेळेस तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत महादेवाला तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता. तर त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. तर आरती करताना आपल्याला आधी गणपतीची आरती करायची, त्यानंतर शंकराची आरती करायची आणि हरतालिकेची आरती करायची. तर अशा प्रकारे आरती करून घ्यायची आहे. कहाणी वाचायची आहे आधी, त्याच्यानंतर आरती करायची आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जे काही असेल त्या फळांचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. तर हा उपास पूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. ह्या उपवासाला कुठल्याही प्रकारचं तिखट चालत नाही, मिठाचे पदार्थ चालत नाही. तर दुसऱ्या दिवशी ही आपल्याला पूजा कशी उचलायची आहे, तर ह्याला उत्तर पूजा म्हणतात.
तर दुसऱ्या दिवशी हळद कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर ह्या जे काही आपण पूजा मांडलेली आहे त्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही पूजा उचलू शकतात. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे. तर कोणी कोणी काकडी वाहून सुद्धा ही उत्तर पूजा करत असतं, पण आमच्याकडे दही भाताचाच नैवेद्य पहिल्यापासून आहे म्हणून मी सुद्धा दही भाताचाच नैवेद्य अर्पण करते आणि त्यानंतरच पूजा उचलते. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.